तर आधी गृहमंत्री म्हणून आणि आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वावर सगळ्यात जास्त विश्वास कोणाला असेल तर त्या मंत्र्यांचं नाव आहे नितेश नारायण राणे। आधी ते म्हणायचे आपला बाप सागर बंगल्यावर आहे, आता तर त्यांनी फडणवीसांनी सगळ्यांचाच त्यांना बाप करून टाकलाय आणि त्यालाच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवसेनेनं आक्षेप सुद्धा घेतलाय। गोष्ट जास्त ताणण्याआधी फडणवीसांनीही राणेंना तातडीनं पुन्हा समज दिली आहे। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक निर्णयांमुळे नाही तर वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे। कोण कोणाचा बाप या महत्त्वाच्या मुद्द्यावरून सन्माननीय मंत्र्यांमध्ये हमरी-तुमरी झाल्याची चर्चा आहे। भाजपचे आक्रमक मंत्री नितेश नारायणराव राणे यांनी धाराशिवच्या भाषणात शिवसेनेवर नाव न घेता टीका केली होती। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवावं की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा सीएम बसला आहे हे वाक्य सेना मंत्र्यांच्या जिव्हारी लागलं आणि त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आक्षेप घेतला। एवढंच नाही तर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारही केली। आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण असा प्रतिप्रश्न सेना मंत्र्यांनी केल्याची माहिती आहे। काही वक्तव्य माणसाने थोडं सांभाळून केली पाहिजे। कुणाचं श्रद्धास्थान कोण आहे, कुणाचा बाप कोण आहे, कोण कुणाचा बाप असू शकतो यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही आहे। म्हणून असं बोलताना कमीत कमी इतर दुखावल्या जाणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे। सेना मंत्र्यांच्या आक्षेपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ दखल घेतली। नितेश राणेंच्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। असं बोलणं टाळलं पाहिजे असा सल्ला सुद्धा नितेश राणे यांना पुन्हा दिला। कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे, त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता। मी त्यांना सांगितलं तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो, त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे। त्यांनीही ते मान्य केलेलं आहे। काही महिन्यांपूर्वी नितेश राणेंनी आपला बाप सागर बंगल्यावर आहे असं वक्तव्य करून पोलीस दलाची नाराजीही ओढवून घेतली होती। आक्रमक होण्याच्या नादात नितेश राणे एकाच वेळी अनेकांना अगदी मित्रपक्षांनाही शिंगावर घेताना दिसतायत। त्यांना सांभाळून घेताना फडणवीसांचा कस लागणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।